अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. होळी हा वसंत ऋतूतील एक प्रमुख हिंदू सण आहे. तो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. तर हा सण आहे ना, आपण चांगल्याचा विजय होण्यासाठी, म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होण्यासाठी हा सण आपण साजरा केला जातो. घरापुढे आपण होळी पेटवली जाते. तर जी होळी पेटवली जाते त्या होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला 3 वस्तू टाकायच्या आहेत. सर्व संकट, अडचणी, दुःख आपल्या घरातून, आपल्या आयुष्यातून निघून जाव्यात, यासाठी आपल्याला ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर ह्या 3 वस्तू टाकायच्या आहेत. तर होळी हुतात्मा पौर्णिमा 2 मार्च सोमवारच्या दिवशी आहे. तर होलिका दहन झाल्यानंतर ती अग्नी एवढी पवित्र असते की आपण आपल्या विपदा, आपले संकट, आपल्या समस्या आपण त्यामध्ये टाकू शकतो. पण त्याची योग्य पद्धत आहे, त्याचे काही उपाय असतात, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मित्रांनो, ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या आहेत, त्यातली पहिली वस्तू आहे काळे उडीद, दुसरा आहे नारळ आणि तिसरा आहे एक नैवेद्य, जो आपण होळीला अर्पण करत असतो. नैवेद्य म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जो गोडधोड स्वयंपाक करतो, जो भाजीपोळी करतो, तर तो नैवेद्य आपण घ्यायचा आहे. होळीच्या अग्नीमध्ये आपण होळीच्या अग्नीकडे जिथे होळी आपण पेटवतो तिथे जाऊन हा नैवेद्य ठेवायचा असतो. ही झाली आपली पहिली वस्तू, नैवेद्य. तर हा नक्की ठेवा नैवेद्य. आता ज्या 2 वस्तू आहेत त्यातली पहिली वस्तू आहे एक जे नारळ. तर हे नारळ आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे, जो घराची आपली एंट्रन्स आहे, त्या घराच्या दरवाजावरून हा आपल्याला 7 वेळेस ओवाळायचा आहे. किती वेळेस ओवाळायचं लक्षात घ्या. घराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजावरून 7 वेळेस ओवाळायचा आहे आणि तो होळीच्या अग्नीत टाकायचा आहे. याने आपल्या घरावरील जी इडापिडा असेल, जी कुणाची नजर लागली असेल, जी नकारात्मक शक्ती असेल, ही सगळी जी बाधा आहे ही निघून जाईल. आणि नंतरची जी दुसरी वस्तू आहे, तिसरी वस्तू आहे काळे उडीद. तर काळे उडीद वाटीमध्ये घेऊन ती आपल्या काय करायचं आहे, मुलाबाळांवरून ओवाळून घ्यायचं आहे 7 वेळेस. आणि 7 वेळेस ओवाळून झाल्यानंतरून तर हे सुद्धा आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. म्हणजे मुलांवरील जी संकटे असेल, जी त्यांना लागलेला नजर दोष असेल, जी विपदा असेल, तर ह्या सगळ्या समस्या निघून जातील. म्हणून होळीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ, काळे उडीद आणि नैवेद्य ह्या 3 वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. तर हे टाकायला विसरू नका. हा उपाय नक्की करून बघा आणि उपाय केल्यानंतरून मला कमेंटमध्ये तुम्हाला काय अनुभव आला त्यानंतरून मला सांगायला विसरू नका. तर असेच नवनवीन वेगवेगळे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी कृपा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.